त्या मला बसल्यात नक्षीदार कागदातल्या केक देते. परवा चुकून मी केक खाल्ल्यावर कागद डब्यातच ठेवला आणि डबा धुताना आईला तो दिसला. सगळा घोटाळा झाला हो. काय मी असं का करते? अहो सारखं सारखं काय ते पौष्टिक सात्विक आणि घरी केले काय ते कधी कधी जीवेवर लाडू करायला. काय मैत्रिणीला माझ्या डब्यातलं आवडलं का? अहो आवडायला हवं तसं मी त्यांना पटवून देते ना. आईसारखं मोठं बसायला देते. कधी सांगते बघ तू इतकी बारीक आहेस ना माझा लाडू खा. शांत असते ताई. कोणाला सांगते तुला खेळताना किती दम लागतो. माझी ताई खा सब येईल. आणि हे त्यांना पटलं आणि त्यांनी मला बदल्यात त्यांच्या डब्यातलं वडापाव डबा रोटी केक चिप्स हे खायला दिले. पण परवा पुन्हा घोटाळा झाला. आईने नेहमीप्रमाणे घरी उभी चाललं. डबा तूच खाल्लास काय दिला कोणाला तरी? हो खाल्ल्यानं मी थाप मारली. खरं तर मैत्रीणच्या डब्यातले कुरकुरे खाऊन माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. मी न बघताच माझा डबा मैत्रिणीच्या हातात दिला. आईने पुन्हा विचारलं आवडला का डबा? पोट भरलं का? हो आवडला ना. असं म्हणल्यावर आईने मला चक्क तर कानच धरला. सांगते ना काय झालं ते. माझे बाबा फॉरेनला गेले होते. तिथून त्यांनी मला भरपूर चॉकलेट आणली. ती मी माझ्या शाळेच्या डब्यात ठेवली आणि मी रोज